नमस्कार, सुप्रभात। आज पंढरीच्या वारीचा आनंदोत्सव अर्थात आषाढी एकादशी। भेटी लागी जीवा लागलीसे असं म्हणत वारकरी आज पंढरी नगरीमध्ये दाखल झालेत आणि संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजरामध्ये अगदी दुमदुमून गेलंय। याच आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली। पत्नी अमृता फडणवीसांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली। यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला। देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख देखील परिधान करण्यात आला आणि त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली। विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली। खरोखरच जय जयकार होतो आहे। श्री विठ्ठलाला पाण्याला स्नान घातलं जात आहे, जलाभिषेक केला जात आहे। आज दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या थेट प्रसारणामुळे हा पंढरपूरचा विठ्ठल घराघरा विठ्ठलाची आज आषाढी एकादशी सोहळा आहे। आज आषाढी एकादशी सोहळ्याला विठुरायाचा साज आपण पाहू शकतो। आज नुकतीच मुख्यमंत्र्यांची या इथं पूजा झालेली आहे आणि विठ्ठलाचं हे सावळं रूप एबीपी माझाच्या माध्यमातून आपण पाहू शकता। कॅमेरामन धनंजय गारुंडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। तर विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची अमृता फडणवीस या पत्नींनी काय म्हटलंय पाहूयात। माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं, त्याच्या जीवनात आनंदाचे 4 क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली। पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत। कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही। तो दुकानदार असो, तो घर मालक असो, तो सामान्य माणूस असो, कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत। मंदिर हे भक्तांच्याच हातामध्ये असावं, मात्र ज्या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कायदा करावा लागतो। कायदा केला याचा अर्थ त्याचं सरकारीकरण केलं असं होत नाही, हे सरकारीकरण नाही आहे। या कायद्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण बघितलं असेल, कायदा केल्यानंतर मंदिरामध्ये झालेली सुधारणा ही आपण सगळ्यांनी बघितली।